गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। माननीय देवेंद्रजी, आपले अध्यक्ष प्रवीण दटके, मान्य महापौर, सर्व आमदार, कार्यकर्ता बंधूंना आणि भगिनींना, सर्वप्रथम आपण सगळ्यांनी या संकटाच्या काळामध्ये आपला जीवाची जोखीम स्वीकारून आपण सर्वसामान्य जनतेला सातत्याने मदत करण्याचा प्रयत्न करत आहात, याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं आणि त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या आमदारांचं, नगरसेवकांचं, पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही पण देतो। आता देवेंद्रजींनी अतिशय विस्तृतपणे तुम्हाला महत्त्वाची माहिती सगळी सांगितलेली आहे की अजूनही काही कोविड पलीकडे काय होईल हे सांगता येत नाही आहे। जगामध्ये ज्या प्रकारे घडलेल्या घटना आहेत, इटलीमध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा इतर देशामध्ये, त्याच्या अनुषंगाने थांबून पुन्हा पुन्हा लाट येते, ते लक्षात घेता आपण थिंक फॉर द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर द वर्स्ट या म्हणीप्रमाणे आपण सगळ्यांनी विशेष रूपाने काळजी घेतली पाहिजे। पहिली काळजी म्हणजे आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। आपण अनेक कार्यकर्त्यांना यावेळी गमावलेलं आहे, त्यामुळे जे नियम आहेत यामध्ये कारण नसताना घराच्या बाहेर पडू नये, कुठेही फिरत असताना मास्क लावणं आवश्यक आहे, त्याचबरोबर 1 मीटरचं डिस्टन्स मेंटेन करणं, येता जाता सॅनिटायझरने किंवा डिटर्जंटने हात साफ करून घेणं, गर्दी करणं याबाबतीत स्वतःही अनुकरण करणं आणि जनतेलाही याबाबतीत सातत्याने विनंती करणं की तुम्ही पण असंच वागा, हे तुमच्या सगळ्यांच्या हिताचं आहे, हे लोकांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे। माउथ टू माउथ, मॅन टू मॅन, हार्ट टू हार्ट, तर हे देखील आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जी देवेंद्रजींनी सांगितली ती खूप महत्त्वाची आहे। कोविडचे आता साईड इफेक्ट्स सुरू झालेले आहेत। काही लोकांमध्ये लंग्समध्ये याचा परिणाम झालेला आहे। काही नागपुरातच 7-8 लोक आंधळे झाले आहेत, त्यांचे डोळे गेलेले आहेत। डॉक्टर मदन कापरे माझ्याकडे आले होते, त्यांची चमवणीत त्यांनी सांगितलं की त्यांनी पेशंटची यादी वाचली, काही गणेशपेठमधले होते, काही कर्नल बागेतले होते, नागपुरातल्या निरनिराळ्या भागातले होते, आणि त्यांनी सांगितलं की याचे इफेक्ट्स आहेत, साईड इफेक्ट्स। तर पहिली गोष्ट, कोविड एकदा बरा झाला म्हणजे आपलं सगळं संपलं असं नाही, तर याचे साईड इफेक्ट्स आहेत, ते देखील काळजी घेतली पाहिजे। आणि ज्यांना कोविड झालं त्यांना पुन्हा कोविड झालेला आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे, याची आवश्यकता आहे। मी डॉक्टर कापरेंना सांगितलं की याच्याकरता जी औषध आहे त्याची किंमत, त्याचे जे डोज आहेत 14-15 घ्यावे लागतात, त्याची किंमत जवळपास 60-70 हजारापर्यंत जाते। तर जे गरीब लोक आहेत त्यांना हे औषधं घेणं कठीण असल्यामुळे या औषधाकरताही मदत करून त्या लोकांना योग्य प्रकारे डॉक्टरचा सल्ला देऊन त्यांना मदत करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे आणि त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यामुळे साईड इफेक्ट्स जे आहेत हे गंभीर आहे, आणि यावेळी आता पुढेकडे मुलांकरता, सिनियर सिटीजन, हे सगळ्या चर्चा तुम्ही बघतायत आणि देवेंद्रजींनी आत्ता नीट समजावून सांगितलेलं आहे, तेव्हा याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। याच्यामध्ये हॉस्पिटल आणि कोविड सेंटर उघडले पाहिजे असं आपल्या अनेक लोकप्रतिनिधींना, नगरसेवकांना, सगळ्यांना वाटतं, स्वाभाविकपणा, पण हे खूप जोखीमेचं काम आहे। पुन्हा इन्फेक्शन झालं, कुठे ऑक्सिजन देण्यात गडबड झाली, औषधात गडबड झाली, कोणी मृत्युमुखी पडला तर भयंकर प्रॉब्लेम निर्माण होतील। त्यामुळे जे एक्झिस्टिंग हॉस्पिटल्स आहेत त्यांनीच आपल्या बेडची संख्या वाढवणं आणि एक्झिस्टिंग हॉस्पिटलनीच अशा प्रकारचे सेंटर उघडणे जास्त चांगलं आहे, कारण त्यांच्याजवळ एक्सपिरियन्स डॉक्टर्स आहेत, स्टाफ आहे, नर्सेस आहेत, सफाई कामगार आहेत। जसं आता अजय संचेतीचं हॉस्पिटल त्यांनी सेंटर पॉईंटमध्ये हॉस्पिटल चालवायला घेतलं, सागर मेघेंच्या मॅनेजमेंटने, समीर मेघे आणि त्यांनी मिळून आता
आपलं एअरपोर्टचं जे हॉटेल आहे प्राईड तिथे सुरू केलं, तर हे जास्त चांगलं आहे. दुसरं आपण एम्समध्ये सातत्याने आता 600 ते 700 बेडपर्यंत या 15-20 दिवसांपर्यंत पोहोचवून ऑक्सिजनची व्यवस्था करून तिथे मोठी व्यवस्था आपण करतो आहोत. तेव्हा हे सगळे सेंटर्स उघडणं हे आपल्या सगळ्यांच्या मनातली तळमळ लक्षात घेता हा विचार चांगला आहे, पण याची जबाबदारी सांभाळणं हे खूप कठीण आहे. ऑक्सिजन मिळणं, एखाद्या आपल्या सेंटरमध्ये ऑक्सिजन विना जर कोणी मेला तर आपल्यावर ॲलिगेशन होईल. एखादं औषध चुकीचं दिलं गेलं तर प्रॉब्लेम येईल. आता माझ्याकडे व्हेंटिलेटर आहेत, ते सॅनिटायझर आहेत किंवा बायपॅक आहेत. आपलं व्हेंटिलेटर आहे, नंतर आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत, नंतर बायपॅक आहेत. हजारोच्या संख्येने आपण आणले आहेत आणि आपण हे हॉस्पिटलला देतो आहे. आज सकाळी मला आपल्या मंडळाचे सगळे अध्यक्ष भेटले, त्यावेळी मी प्रवीणजींना त्यांना असं सांगितलं की तुमच्या मंडळामध्ये कुठलंही हॉस्पिटल असं असेल की ज्याला हे ऑपरेट करणारे लोकही तज्ज्ञ पाहिजे. उद्या जास्त ऑक्सिजन गेला, कमी गेला, काही गेला, प्रॉब्लेम येईल. त्यामुळे हे काही असा प्रकार नाही आहे की आपण दिला आणि कोणी ऑक्सिजन घेतला. हे सगळं मेडिकली योग्य प्रकारे देण्याची आवश्यकता असल्यामुळे तुमच्या भागात जर काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील, डॉक्टर्स असतील, त्यांच्याकडे कमी असेल व्हेंटिलेटरची किंवा त्यांना बायपॅक पाहिजे असेल किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाहिजे, तर माझ्याकडे या, आपण त्याची व्यवस्था करू. आपण जगातून आणतो आहोत, रोज 100, 200, 300 येतात. आपण विदर्भात सर्वदूर देण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की याचा उपयोग करण्याकरता योग्य प्रकारचं सेटअप जिथे असेल तिथेच हे देणं योग्य होणार आहे. इवन तालुका लेवलवर जे छोटे छोटे ग्रामीण हॉस्पिटल तिथे याचं ट्रेनिंग देण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे आपल्याला माहिती असेल की आपल्या इथे मेळघाटमध्ये ज्या डॉक्टर आहेत ज्यांना पद्मश्री मिळाली, त्याचं नाव विसरलो मी आता, काय नाव? सातव, डॉक्टर सातव. त्यांना मी व्हेंटिलेटर आणि सगळं दिलं. त्यांनी फार चांगला उपयोग केला तिथे, कारण ते स्वतः एक्सपर्ट आहेत. त्यामुळे या बाबतीतली काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. या सगळ्याच्यामध्ये 3 गोष्टी मला 3 कार्यकर्त्यांचं कौतुक करायचं आहे. त्याच्यामध्ये हा एक खरोखर चांगला उपक्रम आहे की आपल्या इथे मध्य नागपूरमधले कन्हेरे, नंतर कन्हैया कटारे आणि छोटू बोरीकर या 3 नागपूरच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जे लोक सिरियस झाले त्यांच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर पोचवून त्यांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली. आणि या तिघांनी ते समजून घेतलं टेक्निक, आणि त्यांनी आपले सिलेंडर गोळा करून त्यांनी ते लोकांना दिले आणि खूप लोकांचे प्राण वाचवले आहेत. तर त्यांनी हे शिकून घेतलं सगळं. परवा दुबईच्या एका कंपनीमध्ये माझ्याकडे छोटू बोरीकर आले होते. मी त्या कंपनीला पुन्हा विनंती केली की त्यांना अजून जास्त द्या. तर त्यांनी आपल्याकडे असा एक संग्रह केलेला आहे. तर 3री लाट जेव्हा येईल तेव्हा हे किशोर कन्हेरे किंवा कन्हैया कटारे किंवा छोटू बोरीकर अशा प्रकारचे 3 सेंटर ज्यांनी जसे चालले असे एक 10, 20, 25 सेंटर. अर्थात याकरता प्रवीणजींना माझी विनंती आहे की या तिघांना बोलवून त्यांच्याकडनं नीट ट्रेनिंग आपल्या कार्यकर्त्यांना देऊन याचे सेंटर्स नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहरात जर करता आले, माहिती देता आली आणि त्या ठिकाणी जर ऑक्सिजन मिळाले तर आपण लोकांचे प्राण वाचवू शकतो. तर हे एक चांगलं काम याच्यातलं झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे या सगळ्या पेशंटला जेव्हा ऑक्सिजनची लेवल त्यांची डाऊन होते त्यावेळी त्यांना लगेच ऑक्सिजन देण्याची आवश्यकता आहे. त्याकरता व्हेंटिलेटर आहे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे, बायपॅक आहे. आता याच्या बाबतीतली मध्ये खूप कमी होती आणि त्याच्यामुळे आपण मोठ्या प्रमाणावर इकडनं तिकडनं त्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत. पण हा जो ऑक्सिजन आहे हा 2 प्रकारचा आहे. एक हवेतून ऑक्सिजन तयार होतो आणि तो आपल्या हॉस्पिटलला पुरवला जातो, आणि दुसरी टेक्नॉलॉजी म्हणजे स्टील फॅक्टरीजमध्ये लिक्विड ऑक्सिजन तयार होतो आणि तो मग आपण टँकरमधून आणतो आणि त्याच्यानंतर त्याला कॉम्प्रेस करून तो मग पाईपलाईननी बेडपर्यंत जातो. आपल्या नागपूरमध्ये आपली गरज जी आहे ती जवळपास 260 ते 275 टनाची गरज जेव्हा आपण पीकवर होतो तेव्हा आपली होती. आपल्याकडे फक्त आयनॉक्स म्हणून कंपनी आहे बुटीबोरीला, ते 85 टन फक्त हवेतून तयार करतात. बाकी छोटे मोठे लोक थोड्या ते 7-8-10 टन, ते काही फार कॅपॅसिटी नाही आहे.
आणि आपण नागपुरातून ऑक्सिजन चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नंतर वर्धा, त्याच्यानंतर यवतमाळला देखो काही प्रमाणात, काही अमरावतीला कधी देतो, कधी अकोला, बुलढाणालाही पाठवावं लागतं. त्यामुळे आपल्या दृष्टीने आपल्याला सगळीकडेच मदत करायची आहे आणि त्यामुळे आपण या बाबतीमध्ये एक चांगला प्रयत्न देवेंद्रजींनी केला आणि मी पण केला आणि त्यामधून आपण आपले जे हॉस्पिटल नागपूर शहरामध्ये एम्स, मेडिकल आणि मेव हे तीनच जण मिळून जर केलं तर 60 टन ऑक्सिजन घेतात. आणि याच्याशिवाय आपलं मेघेसाहेबांचं हॉस्पिटल जे आहे ते आणि रणजित देशमुखांचं, लता मंगेशकर, ते ज्यांच्याकडे 50 बेडपेक्षा जास्त बेड आहेत, त्यांनी हवेतून ऑक्सिजन करणारी यंत्रणा बसवावी असं आपण आव्हान केलं आणि त्या प्रयत्नाला यश आलं. आणि आता आपण जवळपास नागपूर शहरामध्ये 7-8 हॉस्पिटलला मी स्वतः CSRमधून मदत करून त्यांना प्लॅन्ट मिळवून दिले. आपण भवानी माता जे हॉस्पिटल त्याचा प्लॅन्टचं 20-22 तारखेला उद्घाटन करतो आहे आणि आपण डॉक्टर चौधरींना दिलं, डॉक्टर दंदेंना आता दिला आहे प्लॅन्ट. अशा नागपुरातल्या अनेक हॉस्पिटलला आपण याची व्यवस्था केली आहे. आणि त्याचबरोबर पंजाबराव देशमुख जे मेडिकल कॉलेज आहे अमरावतीला, तिथे आपण एक अभिनव प्लॅन्ट दिला आहे की जिथे 400 बेड हे ऑक्सिजन आपल्या पाईपनी त्यांच्याकडे बेडपर्यंत जाईल आणि जवळपास 600 बेडचा म्हणजे 600 सिलेंडर ऑक्सिजन हे आपण त्या ऑक्सिजनला कॉम्प्रेस करून आपण सिलेंडरमध्ये भरू, म्हणजे ते अमरावती शहरात जाईल. तर या प्रकारच्या व्यवस्थेतून आपण सगळ्या दूर विदर्भात महाराष्ट्र सरकार आहे, प्रधानमंत्री मोदीजींनी पण आपल्या योजनेतून दिल्या आणि म्हणून हवेतून ऑक्सिजनमध्ये आपण स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे, हा यातला मोठा धडा आहे. आपल्याकडे सध्या 19 ट्रक मिळाले, टँकर आहेत. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आज वर्तमानपत्रात वाचलं की टँकर पळवण्याचा प्रकार कसा होता. ही सगळी जबाबदारी मॉनिटरिंग करायची, त्याला कंट्रोल करायचं, त्याचे कुठे आहेत काय. आता आपण काल मी पोलीस कमिशनरला सांगून प्रत्येक टँकरमध्ये एक पोलीस बसवला आहे की जेणेकरून आता टँकर पळवणं प्रकार होणार नाही. आणि त्यामुळे आता आपल्याला भिलाईतूनही पण कठीणाई आहे, म्हणून आपण विमानातून 4 टँकर अंगुलला म्हणजे भुवनेश्वरला पाठवून तिथे ओरिसात पाठवले. आणि आता कालच मी 2 क्रायोजेनिक टँकर 34 टनाचे 2 हे पॅरेखानला विकत घ्यायला सिंगापूरमधून मिळवून दिले. आणि त्याचा आज डील बहुतेक फायनल झालं. तर हे कंटेनरमध्ये आलं की एकाच कंटेनरमध्ये जवळपास 68 टन एकदम ऑक्सिजन आला तर आपल्याला अजून चांगली राहत मिळेल आणि आपले प्रश्न सुटतील. आपण एम्समध्ये टांकी आणली आहे, मेडिकलमध्ये, आणि याच्यात सगळ्यांना स्वयंपूर्ण करतो आहोत. त्यामुळे पुढच्या वेवच्या आधी हे सगळे होतील. याच्यामध्ये WCLला मी विनंती केली होती, कोल मिनिस्टर प्रल्हाद जोशींना, त्यांनी 15 कोटी रुपये दिले. 3.5 कोटी रुपये आपण चंद्रपूरला असा 400 बेड करता मोठा प्लॅन्ट तिथे उभा करायला WCLने 3.5 कोटी जिल्हाधिकारी गुल्हाने त्यांच्या स्वाधीन केले. आणि 11.5 कोटी 12 कोटी जवळपास नागपूर कलेक्टरला दिले आहेत. आणि त्यांनी आता हे नागपुरात मेडिकल, मेव आणि एम्स या तिघांना त्यांनी हवेतून ऑक्सिजन दिलं तर एकदम आपली रिक्वायरमेंट मोठी कमी होईल. आणि वर्धेत देखील सेवाग्राम आणि विनोबा भावे म्हणजे जे मेघेसाहेबांचं हॉस्पिटल, त्या दोघांनी 20-20 टनाच्या टँक घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता ऑक्सिजनच्या पुढली जेव्हा 3rd वेव्ह येईल तेव्हा ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये आपल्याला चिंता करावी लागणार नाही. पण जे कन्हैया कटारे आणि छोटू बोरीकर या आपल्या 3 कार्यकर्त्यांनी जे उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे, असे जर अजून एक 25-30 कार्यकर्ते आणि सिलेंडर घेऊन इमर्जन्सीत लोकांचे प्राण वाचवण्याचं काम यातून होऊ शकतं. तर याचं एकदा छोटंसं वर्कशॉप व्हिडिओवर घेऊन आणि त्यातल्या टेक्निकल गोष्टी समजावून त्यातले ऑक्सिजनचे सिलेंडर 25-25, 50-50, 100-100 सेंटर्स ठेवून आपण जर हे केलं तर आपण सिरियस होणाऱ्या पेशंटची पुढे आपण नक्कीच त्याच्यात प्राण वाचवू शकतो. दुसरं महत्त्वाचं काम असं आहे की आपल्याकडे आता ब्लडची पण कमी आहे. आपल्या सर्व ब्लड बँकांना ब्लड डोनेशन देण्याची आवश्यकता आहे. आणि प्लाझ्मा हा देखील खूप आवश्यक आहे, कारण अनेक पेशंटला दुरुस्त करण्याकरता प्लाझ्माची गरज आहे. याच्यामध्ये डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीमध्ये 2 मशीन होत्या आणि 10-10, 12-12 लोक वेटिंगमध्ये राहायचे. तर मी त्यांना पुन्हा 2 मशीन 40 लाख रुपयाच्या आता डोनेट केलेल्या आहेत, मिळवून दिलेल्या आहेत. त्यामुळे आता तिथे कॅपॅसिटी डबल झालेली आहे.
त्यामुळे हे जे प्लाझ्मा देणारे आणि ब्लड डोनेशन करणारे जे आहेत यांनी माझी विनंती अशी आहे की तुम्ही आता कॅम्प भरवण्यामध्ये पण आपण एकत्र येणं, कॅम्प भरवणं, त्यातून पुन्हा कुठे काही जर कुठे कोविडचं पुन्हा संक्रमण झालं तर प्रॉब्लेम निर्माण होतील. तर आपण आपल्या वॉर्डातून प्रभागातून नावं नक्की करून वेळा ठरवून आणि त्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ब्लड बँकेत डॉक्टर हेडगेवार ब्लड बँक किंवा अन्य ठिकाणी आपले लोक तिथे जातील स्वतः. त्यांना 12 ते 1 10 लोक, 1 ते 2 10 लोक असं त्याचं टाईमटेबल आपण पार्टीनी करावं आणि सगळ्या ब्लड बँकेमध्ये आपण डोनेशन देण्याकरता उत्स्फूर्तपणे लोक आपले जातील याची व्यवस्था करण्याचं काम जर केलं तर प्लाझ्मा आणि ब्लड डोनेशन हे पण आवश्यक आहे. एक चांगली गोष्ट केली आहे महानगरपालिकेने. मी त्याला थोडंसं माझं रिझर्वेशन होतं, पण मी दयाशंकर तिवारींचं, बंटी कुकडेंचं आणि आयुक्तांचं आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जुन्या बसेसला कन्व्हर्ट केल्या. अजून एक नवीन प्रॉब्लेम आहे तो आता लक्षात आला आहे, तो म्हणजे ॲम्ब्युलन्सवाल्यांनी ब्लॅक मार्केटिंग चालू केलं. मला अविनाश घुशेंनी सांगितलं की त्यांच्या आईला मार्डीकरच्या हॉस्पिटलमध्ये धंतोलीमधून अजनीला नेलं तर ॲम्ब्युलन्सवाल्यांनी 17,000 रुपये घेतले. तर आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून आता सेक्रेटरीशी बोललो आहे आणि अलग अलग प्रकारच्या ॲम्ब्युलन्सला मीटर बसवून त्यांचे काही दर पक्के करता येतील का हे मी बघतो आहे. त्याचबरोबर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शववाहिका आणि ॲम्ब्युलन्स प्रभागवाईज आपल्या इथे काही सोशल ऑर्गनायझेशन काढून आपण एक प्रभागवाईज एक ॲम्ब्युलन्स आणि एक शववाहिका याच्या बाबतीतली तयारी केली पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे अशा परिस्थितीत लोकांचा गैरफायदा घेण्याचा जो प्रयत्न सुरू आहे याच्यावर नक्कीच आपल्याला विचार करावा लागेल. तरी रिझनेबल घ्यावं आणि म्हणून अशा प्रकारच्या काही ॲम्ब्युलन्स आपल्याला संपूर्ण विदर्भात ग्रामीण भागात देता आल्या तर देवेंद्रजी आणि मी दोघं मिळून आम्ही याच्यात लक्ष घालतो. मध्ये आता 7 आपण वाटल्या आहेत, पण माझ्या लक्षात असं आलं की प्रत्येक जिल्ह्याला 10 ते 12 15पर्यंत तर अशा कमीत कमी आपल्याला 125 ते 150 ॲम्ब्युलन्स वेल इक्विप 22 ते 24 लाखाची एक आहे त्या आपण आपल्या स्वयंसेवी संस्थांना जर दिल्या आणि त्यांनी निरपेक्ष भावनेने लोकांना मदत केली तर याची आवश्यकता ही लक्षात आलेली आहे. आता याच्यात आपल्याला काय करता येईल आपण सगळेजण याच्यावर नक्की विचार करूया. याच्यामध्ये विशेषतः एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेंडरची कमी होती. त्यावेळी मी 300 सिलेंडर आणले, ते ब्रह्मपुरीला वगैरे प्रवीणजींनी वगैरे त्यावेळी आपण वाटले नागपुरात, पक्वासा रुग्णाला दिले. नंतर आता महानगरपालिकेने जवळपास 700-800 सिलेंडर आणले आहेत आणि त्यांनी पण त्याची व्यवस्था केली आहे. पण आपण जसं आता हे मेडिकल मेव आणि यांना सगळ्यांना कन्व्हर्ट करू हवेतून ऑक्सिजनमध्ये डायरेक्ट, तर सिलेंडर कमी होतील आणि मग ते सिलेंडर आपल्याला आपल्या सिस्टममध्ये वाढतील. तर त्यामुळे देखील आपला प्रश्न सुटणार आहे. तर एक तर सिलेंडरच्या बाबतीत देखील आपण काळजी घेतली आहे, महानगरपालिकेने ते घेतलेले आहेत आणि तेही पण आलेले आहेत. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या याच्यामध्ये जे ऑक्सिजनच्या बरोबर औषधाचा महत्त्वाचा तुटवडा होता. याच्यामध्ये आपण आपल्या अनेक लोकांना सातत्याने माझ्या ऑफिसमधून आपण एक सेंटर सुरू केलं होतं आणि खूप लोकांना आपण हे इंजेक्शनही पण दिली मिळून. आणि 2 प्रकारचे इंजेक्शन आहे. एक रेमडेसिवीर जे आहे त्याचा आता वर्धेला प्रोडक्शन सुरू झालेलं आहे आणि आज जवळपास 40,000च्या वरती त्याचा स्टॉक झाला आहे आणि आता 30,000 पर डे प्रमाणे आपण त्याच्यातून ते तयार करू आणि पुढच्या 3-4 दिवसात म्हणजे 7 दिवस ते ठेवावं लागतं. म्हणजे 15 दिवस होतं, ती मर्यादा आपण 7 दिवस केली आणि साधारण विदर्भातल्या आपले जेवढे कलेक्टर आहेत त्यांच्या थ्रू त्यांचे जे डीलर आहेत त्यांच्याकडे 5-5 हजार पहिल्या फेजला आपण सगळ्यांना देऊ. नागपूर शहराला 5,000 10,000 देऊ आणि जेणेकरून आपल्या सगळ्या दुकानांमध्ये ते अवेलेबल होईल. म्हणजे याच्या बाबतीत जे एक हाईप झाली होती की अवेलेबल नाही, लोक असतो ते ब्लॅक मार्केट झालं, ते बंद होईल आणि हा एक चांगली अचिव्हमेंट आपण याच्यातून केलेली आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे ती म्हणजे जे आपले कार्यकर्ते आणि समाजातले लोक औषधा वाचून आणि अन्ना वाचून ज्यांची अवस्था वाईट आहे त्यांना आपल्याला मदत करायची आहे. आता अनेक कार्यकर्ते आहेत, त्याचा नावाचा उल्लेख करण्याची काही गरज नाही आहे, पण ज्यांच्याकडे मृत्यू झाले त्यांच्याकडची अवस्था खूप वाईट होती. हॉस्पिटलचे बिलं त्याचे करता येत नव्हते. त्यांना आपल्या सगळ्यांनी मिळून त्यांना मदत केली पाहिजे.
आपण जेव्हा म्हणतो की आपला पक्ष एक परिवार आहे, तर जे लोक भुके, आपला परिवार पक्ष म्हणूनच नाही तर आपला सगळा समाज आपला परिवार आहे, तर जे लोक भुके आहेत, ज्यांना खायला नाही आहे, अशा लोकांची लक्ष घालून त्यांची मिनिमम काय जेवणाची व्यवस्था होईल अन्नाची, त्याची जबाबदारी आपल्या प्रभागात, आपल्या वॉर्डात आपल्याला बघायची आहे. आणि जे तुम्हाला शक्य नसेल ते मला सांगा, आपण त्यांना मदत करू. म्हणजे अन्नाची मदत आणि दुसरीकडे औषधाची मदत, आणि जे आपले कार्यकर्ते मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या परिवाराची काळजी घेण्याची पण गरज आहे. एकंदरीत परिस्थिती खूप वाईट आहे. इन्शुरन्समुळे काही लोकांना मिळालेलं आहे, पण त्याच्याही बाबतीत आपल्याला काय करता येईल ते आपण बघू. आज आपल्या याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा जो मुद्दा होता ज्याचा देवेंद्रांनी विस्तृतपणे माहिती दिली आहे, तो म्हणजे वॅक्सिनचा. आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणावर कमीत कमी वेळात वॅक्सिन पूर्ण होणार आहे तेव्हाच आपण ही लढाई जिंकणार आहोत. आणि त्यांनी याचं विस्तृतपणे सांगितलं की आपल्याला थोड्या दिवसातच वॅक्सिन उपलब्ध होणार आहे. आणि हे वॅक्सिन आता तुम्हाला योजना पलीकडली करायची आहे, ती म्हणजे या वॅक्सिनला देण्याची व्यवस्था कशी करायची. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत चहल, त्यांनी एक सुंदर इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांनी पार्किंग प्लेसेसमध्ये याची होतं, कारण आता उन्हाळा खूप आहे, ऊन तापणार आहे. तर आपण जसं आता मी राहतो या बिल्डिंगच्या खाली आपण पार्किंग आहे मोठं, तर या भागामध्ये जर आपण वॅक्सिनचा कॅम्प, आपण वॅक्सिन देण्याची व्यवस्था इथे महानगरपालिकेने मी दयाशंकर तिवारींना विनंती केली आहे की अशा 30-40 जागा बघा जिथे सावली आहे आणि तिथे आपण आपल्यातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे सीलबंद बॉटलमध्ये, म्हणजे आणि कुठेही असा आपला संपर्क होण्याची काळजी घेऊन. आणि आपण त्या ठिकाणी त्यांना जर कमीत कमी पाणी देऊ शकलो, चहा देऊ शकलो तर अजून उत्तम, पण पाणी जरी दिलं तरी पुष्कळ आहे. तर आपण अशा पार्किंगमधल्या काही जागा जिथे उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता सिनियर्स ज्यांना गाडीत बसून वॅक्सिन घेता येईल किंवा तिथे खुर्च्या टाकून बसता येईल आणि त्यांची व्यवस्था करता येईल का, तर महानगरपालिकेत महापौरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये अशा प्रकारे सावली असणारं असे सेंटर्स जिथे हेल्थ आणि हायजेनिक पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला करता येतात का पहा. काय तुम्ही शाळांमध्ये जे करता ना, तर शाळांमध्ये आतमध्ये डॉक्टरांनी बसतात, तिथे जायला तिथे सावली असते, पण लोक जिथे गर्दी करतात ते बाहेर उन्हात तापत असतात. आधीच कोविड आणि त्यात उन्हात तापणं हे काही चांगलं नाही. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था करून तिथे करता येईल का, मोठे मंगल कार्यालय आहेत याचा उपयोग करता येऊ शकतो का. तर याच्या बाबतीमध्ये काही बरेचसे पार्किंग मॉल्स आता बंद आहेत. जसं आता हे मोठे मोठे नागपुरातले टाटाचा मॉल बंद आहे, बिग बाजार बंद आहे, यांच्या खालच्या पार्किंगमध्ये हे करण्याबाबतीत दयाशंकर तिवारींना आपण सूचना करून हे जर आपण 25-30 सेंटर आता, कारण हे वॅक्सिन आता उपलब्ध होईल 2-4-5-8 दिवसात हे प्रश्न सुटेल, तर याला सुरळीतपणे करून आपली सक्सेस स्टोरी म्हणजे येत्या दीड महिन्याच्या आत नागपुरातला एकही व्यक्ती ज्यांनी वॅक्सिन घेतलं नाही असा राहता कामा नये. त्याकरता हाऊस टू हाऊस, मॅन टू मॅन आणि प्रत्येकाशी बोलून, काही लोक घाबरतात आहेत. आमच्याकडे काम करणाऱ्या बाई म्हणाल्या की वॅक्सिन केल्यामुळे माणूस मरते म्हणून वॅक्सिन घेऊ नका, ते घ्यायला तयार नाही आहे. तर अज्ञान आणि अशिक्षितपणा आहे, त्यामुळे झोपडपट्टीत गरीब लोक जे आहेत त्यापर्यंत जाणं, त्यांना समजावून सांगणं, त्यांना आणणं, त्यांचं वॅक्सिनेशन करून घेणं हे देखील एक मोठं काम आपल्याला करावं लागणार आहे. देवेंद्रजींनी सांगितलं आहे की आपण त्याच्यावर सगळ्या गोष्टीवर काम करतो आहे. हे जे आपलं राज्य सरकार, भारत सरकार याच्यात कॉर्डिनेशन होऊन येणाऱ्या काळात याचं प्रोडक्शन वाढून हे येईल आणि मग महानगरपालिकेसारख्या संस्थेची जबाबदारी आहे की या योग्य ठिकाणी त्याचं मोठ्या संख्येने वॅक्सिनेशन, प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्मेंट हॉस्पिटल्स, आपले पार्किंग प्लेसेस किंवा अशी योग्य ठिकाणं शोधून मोठ्या प्रमाणावर आपल्याला तिथे गर्दी न होता हे करणं, हे काम आपल्याला करावं लागणार आहे. हे जे हवे टू ऑक्सिजन आहे त्याचं जे आता देवेंद्रने सांगितलं की हे मॉलिक्युलर सीव जे आहे मेम्ब्रेन जिओलाइट म्हणून, त्याला आता 300 टन आपण DRDOनी ते इम्पोर्ट केलेलं आहे. त्यामुळे हे प्लॅन्ट तयार करण्यामध्ये काही अडचण येणार नाही, हे सगळ्यांना मिळेल. टँकर्सची अजूनही अवस्था, आपण टँकर जे LPGचे होते किंवा नायट्रोजनचे होते त्या LPGच्या टँकरमध्ये 3 वेळा नायट्रोजननी साफ करून मग ते ऑक्सिजन करता वापरण्याचं ठरवलेलं आहे. तर त्याची टँकर्सची पण मोठी गरज आहे.
आपण आता अंगुलवरून म्हणजे भुवनेश्वरजवळ ओरिसातून, राऊरकेल्यावरून, रायपूरमधून निकोचा प्लांट तिथे आपल्याला 1-2 टँक मिळतात. नंतर आपण विशाखापट्टणमवरून आणि इकडनं त्याचबरोबर आपल्याला आता कर्नाटकमधून बंद झालं. तर येणाऱ्या काळामध्ये ऑक्सिजनचा सप्लाय देशातलं संकट लक्षात घेता हा अस्थिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक हॉस्पिटलमध्ये मी सूचना केली की ऑक्सिजन जे देतात त्याचं ऑडिट करण्याची आवश्यकता आहे. त्यात 30% लिकेजेस निघाले आहेत. हे जे मेडिकल आणि मेओवर आपण जे कमिट्या अपॉइंट केलेल्या आहेत यातले एक्सपर्ट लोक घेऊन या ऑक्सिजनचा कसा विनियोग होतो आहे का, कुठे याच्यात वेस्ट होतो आहे का, याची काळजी घेण्याकरता आपल्याला ठिकठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये काळजी घ्यावी लागणार आहे. दुसरं व्हेंटिलेटर्स वगैरे बाहेर काढून ते वापरल्या जात आहेत की नाही ते बघितलं पाहिजे. आता आपण हजारोनी व्हेंटिलेटर वाटून आलो, बायपॅक वापरून वाटून आलो, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट वाटून आलो, पण हे त्या दवाखान्यात देतो आहे हे वापरतात आहेत की नाही, त्यांच्या काय अडचण आहे का, त्याला ट्रेनिंग द्यायची गरज आहे का, याच्यात देखील तुम्ही सगळेजण मिळून जरूर लक्ष घाला. प्यारे खान आपले कार्यकर्तेच आहेत, बिचाऱ्यांनी खूप मेहनत केली आणि आपल्याला नागपूरला आणि विदर्भाला वाचवण्यात त्यांचे प्रयत्न कारणीभूत झाले. त्यांनी जर हे टँकर मिळवून दिले नसते, कारण आपल्याजवळ 7 टँकर होते सरकारजवळ, त्यातले 4 पळून गेले, 3च उरले आणि हे 12-12 टनचे 3 म्हणजे 36 टन आले असते फक्त. आणि आपली रिक्वायरमेंट आज 200-250 टनाची गरज आहे. त्यामुळे अशावेळी त्यांनी 19 टँकर आपण आणली इकडनं तिकडनं. आणि आता तर मी त्या टँकरमध्ये पोलीस बसवलेलं आहे, कारण टँकरचे ब्लॅक मार्केट सुरू झालं आहे. त्यांना ते 15 लाख रुपये महिना मागायला लागले आहे. अशोक चव्हाणांचा मला फोन आला, नांदेडमध्ये त्या विशाखापट्टणमच्या ट्रान्सपोर्टरनी टँकर पळवून तो निघून गेला, म्हणाला मला 15 लाख रुपये द्या. मग त्याचे सीज केले आणि त्याला मी रात्री 12-1 वाजता फोन करून दाटलं की हे चांगलं नाही तुमचं, आता कारवाई करू. आता आपण ॲम्ब्युलन्स, टँकर्स, हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, औषधवाले यांनी कुठेही परिस्थितीचा फायदा घेऊन गरीब माणसाची पिळवणूक करता कामा नये. पण त्याचबरोबर ही वेळ आता ऑडिटिंग करणं, चौकशा करणं, रेड मांडणं, डॉक्टरांशी भांडण करणं याची पण नाही आहे. बिटवीन द लाईन आपल्याला याची काळजी घ्यायची आहे की लोकांचं शोषण होता कामा नये आणि यावेळी आपल्याला संघर्षही टाळायचा आहे. कारण अशा प्रकारचा संघर्ष करून आयाती व्यवस्थाही बंद करणं हे काय आपल्या आता उपयोगाचं समाजाचा होणार नाही आहे. त्यामुळे याच्यातली समजूतदारीची भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला एक विनंती करणार आहे की शक्यतोवर काही लोक ऐकतच नाही. म्हणजे मला आठवतं आहे की आपल्यापैकी काही लोकांना मी सांगायचो, हिंडत होते, ते मेहनत करत होते. मी म्हणाले काळजी घ्या, मला नाही होत म्हणे कोविड, मला कोविड होत नाही असे म्हणणारे आपल्यातले काही पुष्कळ लोक होते आणि ते गाफीलपणे राहिले. अजूनही आपले अनेक नेते मंडळी, नगरसेवक, कार्यकर्ते, जनतेतले लोक, समाजातली लोक याला गंभीरतेने घेत नाही आहे. याचे दुष्परिणाम आहे, याचे साईड इफेक्ट्स आहेत. लंग्स खराब होऊन जातात, लंग्स ट्रान्सप्लांट. मी रोज आता हे जे ॲम्ब्युलन्स काल ॲक्सिडेंट झाला, या ॲम्ब्युलन्समधून मी MGM चेन्नईच्या हॉस्पिटलला अनेक लोकांना पाठवतो आहे. तिथे लंग्स ट्रान्सप्लांट करणं, हार्ट ट्रान्सप्लांट करण्यापर्यंत जायची वेळ येते आहे. त्यामुळे येणारा हे सोपी नाही आहे हे संकट. तुम्ही याच्यात हे जे बेफिकीरपणे आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जे आपण वागतो हे काही चांगलं नाही आहे. आपण सगळेजण हात जोडून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, देवेंद्रजी सहित सगळ्यांना, त्यांनी आता गडचिरोलीत दौरा केला, आवश्यक आहे जाणं, पण त्या जाताना गाडीत किती लोक बसतील, शक्यतोवर आता व्हिडिओ कॉन्फरन्सने सगळं केलं पाहिजे. आपण देखील आपल्या सगळ्यांच्या चर्चा व्हिडिओ कॉन्फरन्सने करा. विशेषतः आपल्या मोबाईलवर आता व्हिडिओ आहे, त्यांनी सगळ्यांशी संपर्क साधा. कोणाच्या घरी जाऊ नका, शक्यतोवर हे टाळा. हे फार तुम्ही जितकं लाईटली घेता तेवढं लाईटली नाही आहे. आपण अनेक कार्यकर्ते गमावलेले आहेत आणि आता बाकीचे जे कामं असतील अन्य रस्त्याची, पुलाची किंवा पार्टीची वगैरे, ती देखील आहे महत्त्वाची, पण ती देखील घरून करा. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना गमावणं हे काय आपल्याला परवडणार नाही. पहिलं काम म्हणजे आपण आपली स्वतःची पूर्ण काळजी घ्या. आपले अनेक कार्यकर्ते आपण गमावलेले आहे आणि हे सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे, हे पार्टी वगैरे जे कामं आहेत ते महत्त्वाची आहेत,
पण आपला जीव वाचला तर पुढे काही करता येणार आहे. आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा आपल्या सगळ्यांनी करा. आणि माझी अजून एक विनंती आहे, मला फायदा झाला म्हणून तुम्हाला सांगतो आहे की मी रोज सकाळी 1 तास प्राणायाम करतो. माझा व्हिडिओ त्या यूट्यूबवर आणि याच्यावर आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, त्या प्राणायामामुळे माझी तब्येत दुरुस्त झाली, माझी एनर्जी वाढली. तुम्ही माझ्याकडे मला बघत असाल गेल्या 2-3-4 महिन्यामधून मी कधी चेहऱ्यावरचा थकवा नाही आहे, एनर्जी वाढलेली आहे. मी रोज 25 मिनटं सकाळी चालतो, 25 मिनटं दुपारी चालतो, नंतर सकाळी प्राणायाम करतो. आता पुन्हा मी पाऊण तास व्यायाम केला आणि औषधं वगैरे व्यवस्थित घेऊन तब्येतीची काळजी घेऊन मग काम करतो. त्यामुळे मी जे चूक केली, अरविंद शहापूरकर आणि मी BJPचं काम करायचो. अनेक वेळा आम्ही सकाळी जेवलो नाही, समोसे खायचो, तर्री खायचो आणि तसंच राहायचो. त्या मारुती व्हॅनमध्ये टिनपाट व्हॅन होती एक अरविंदरावची, त्याच्यात बसून विदर्भाचा दौरा करायचो. कधी स्कूटरवर बसून फिरायचो. आम्ही आमच्या तब्येतीची काळजी घेतली नाही. आणि लक्ष्मणराव मानकर होते, त्यांनी काळजी घेतली नाही. इकडे सदाशिवराव देवधर विद्यापीठ, त्यांनी आपली काळजी, अनेक कार्यकर्त्यांनी कामाच्या आणि भावनेच्या भरात आपली काळजी घेतली नाही आणि शेवटी ते कार्यकर्ते मग जास्त काळ काम करू शकले नाही. तर माझी आपल्याला विनंती आहे की पहिली प्रायोरिटी आपली हेल्थ, आपला परिवार. दुसरी प्रायोरिटी आपल्या घराच्या सगळ्या आर्थिक व्यवस्था. आणि मग तिसरी प्रायोरिटी आपली पार्टी, समाज आणि लोकांना मदत करणं. याच्यातून आपण काम केलं. भावनेच्या भरात आपण अनेक गोष्टी विसरून जातो, आपले कर्तव्य, आणि आपल्याकडेही लक्ष देत नाही. मी तुम्हाला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो की तुम्ही सगळेजणं पहिले स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, गाफील राहू नका. मला होत नाही कोविड, हे सगळे तुमच्यातले नावं नाही घेत मी. मेरी अँटीबॉडी कोणती बॉडी आहे ती म्हणे, एक कार्यकर्ता म्हणे मला, मेरी बहुत आके कोविड आया चला गया बोले, बड़े सॉलिड है बोले, कुछ नहीं हुआ बोले मेरे को. आता नंतर त्याला कोविड झाला. एक जण म्हणे मला, मेरे को होता नहीं बोले कुछ, मैं घूम रहा हूँ, मैं होता ही नहीं कोविड वगैरे मेरे को कुछ, त्याला कोविड झाला. म्हणजे हे जेवढे सांगणारे होते ते सगळ्यांना कोविड झाला. आता हे काही चांगली गोष्ट नाही आहे. पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की स्वतःची सगळी काळजी घ्या, घराची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, आसपासच्या लोकांना याची गंभीरता समजावून सांगा. सगळ्यांना वॅक्सिनेशन करण्याकरता बूथवर घेऊन या, कोणाचं झालं नाही त्याची काळजी घ्या. आणि याच्यात राजकारण करू नका. आपण या सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे आणि झेंडे लावले पाहिजे गरज नाही, लोकांना माहिती आहे. आणि लोकांना आता यावेळी आपण जर असं काही राजकारण केलं तर लोकांना मनातून ते आवडत नाही. पण तुम्ही जे करणार आहे त्याचं क्रेडिट आपोआप तुम्हाला आणि पार्टीला मिळणारच आहे. आपण जे करतो त्याच्यावर जगात आता मीडिया आहे, वर्तमानपत्र आहे, सगळीकडे ते जात आहे. त्यामुळे आपण आपल्या सेवा कामाचा मर्यादित एका माहिती होणं लोकांना इथपर्यंत त्याचा प्रचार करणं ठीक आहे. त्याचा फार बागुलबुवा करणं, एकच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे, 4 जण त्याचे फोटो काढून आले, वारंवार पाठवून आले, असं करू नका. त्याच्यातून आपल्याबद्दलचं इम्प्रेशन वाईट होईल. आपण हे सांगतो की जे आपण मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. म्हणजे राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही आहे. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण म्हणजे राजकारण आहे. हे खरं राजकारणाचा अर्थ आहे. नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढंच काही त्याच्यातला भाग नाही आहे. पण मला आपल्याला एवढीच विनंती की यावेळी समाजाच्या मागे, गरीब माणसाच्या मागे जात, पंथ, धर्म, पार्टी, पक्ष विसरून सगळ्यांच्या बरोबर आपण योग्य प्रकारे मदत करून उभं राहणं, हेच भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाला, पार्टीला याचे नक्कीच फळं मिळणार आहेत. हे मागून मिळणार नाही, हे काम करून आपोआप नैसर्गिक रूपाने मिळतील. त्याची चिंता करू नका. करणाऱ्याने करत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे आणि घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात मागावे असं म्हटलं आहे. त्याच्यामुळे कुसुमाग्रजांचं एक कविता आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याच भावनेने वागलं पाहिजे, एवढी काळजी घेऊ. सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि एक चांगलं आहे, मला आज किशोरनी सांगितलं, वानखेडेंनी, जे कार्यकर्ते वारले आहेत खरं म्हणजे त्यांच्याकडे आपण स्वतः जायला पाहिजे, मी, देवेंद्रजींनी, सगळ्यांनी. पण आता ही वेळ नाही आहे. तर मला देवेंद्रजींना, या सगळ्या कार्यकर्ते ज्यांच्याकडे डेथ झाला आहे, जे आजारी आहेत,
त्यांचे फोन नंबर आणि डिटेल मला आज किशोर वानखेडेंनी एक कागद दिला होता. प्रवीणजी सगळ्या मंडळाचा कागद मला द्या, त्यांना आपण फोन जरी केला तरी त्यांना धीर निर्माण होतो, हिंमत तयार होते. आणि हीच वेळ आहे की संकटाच्या वेळी आपण जेव्हा कार्यकर्त्याच्या मागे उभा राहू तेव्हा चांगल्या काळामध्ये एक वेळा गोष्ट वेगळी असते, त्यावेळी आपण लोकांना विसरता कामाच नाही, पण त्याचबरोबर वाईट काळामध्ये देखील आपण त्यांच्या मागे उभं राहिलो तर हे कार्यकर्ते कधी विसरत नाही. आणि त्यामुळे या सगळ्यांकडे सत्यवान लारोकर असतील, इंदुताई सबनीस गेल्या आपल्या, परवा उमाताई पिंपळकर मला फोन करता करता त्यांच्या डोळ्यात रडायला लागले त्यांच्या घरची परिस्थिती बघून. त्यामुळे या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांमधले, आपल्या संघ परिवारातले कार्यकर्ते, समाजातले लोक, निरनिळ्या पक्षातलेही पण लोक, कदाचित राजकीयदृष्ट्या आपले विरोधक जरी असले तरी त्या सगळ्यांची चिंता करणं, सगळ्यांना मदत करणं, सगळ्यांच्या मागे उभं राहणं, सगळ्यांना औषधापासून अन्नापासून त्याची काळजी घेणं, याचं एक सामाजिक दायित्व आणि सामाजिक जबाबदारीचा उत्तम परिचय आपल्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे आणि तो पुढेही देत राहतील. आणि जसं मी मगाशी सांगितलं की ऑक्सिजन सिलेंडर करता आपल्या 3 कार्यकर्त्यांनी काम केलं, ही फार चांगली गोष्ट आहे. ही मूव्हमेंट दूरपर्यंत नेली पाहिजे. महानगरपालिकेच्या जुन्या बसेसचं ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतर करून रात्री 2-2 वाजेपर्यंत त्यांचं ट्रेनिंग करून आपण लोकांची सेवा केली, हा फार अभिनव उपक्रम यशस्वी केला, हीच अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा नवीन कल्पना ज्या आहेत त्या आपण करूया. आपण ॲम्ब्युलन्सेस आपल्या प्रत्येक प्रभागातून आपण लोकांची सेवा करायला, मला आठवते हनुमाननगरमध्ये दस्तुरेंनी ते पहिल्यांदा एक व्हॅन, आपला एक ट्रक तयार केला होता शववाहिका, आणि मग अनेक लोकांनी त्या केल्या होत्या. नंतर आज शववाहिकांची गरज आहे. मी दयाशंकरजींना विनंती केली होती की महानगरपालिकेतर्फे आपण सगळ्यांना अंत्यसंस्काराकरता लाकूड मोफत देऊया. परवा मी वर्धेत गेलो होतो. अनेक ठिकाणी आता गॅसवर चालणाऱ्या शववाहिन्या, आपलं शवदाहिन्या तयार करण्याची गरज आहे, जेणेकरून एक माणूस मरतो तो एक झाड जळतं. ते आता हळूहळू या अनुभवातून आपण खूप गोष्टी शिकलो आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पलीकडलं संकट जे आहे, या सगळ्या आजच्या समस्यातून शिकून तिसरी वेव येऊ शकते. आपण त्याच्याकरता तयारी सगळी करायची आहे. त्याकरता आपण सगळ्यांनी कामाला लागावं. ऑक्सिजन विना, औषधाविना एकही रुग्ण मरता कामा नये. सगळ्यांना बेड मिळाले पाहिजे, सगळ्यांचे प्राण वाचले पाहिजेत, सरकारी हॉस्पिटलमध्ये लोकांची सेवा नीट प्रकारे झाली पाहिजे, याची काळजी आपण सगळेजण नक्कीच घेऊया. आणि आपण सगळेजण घेतात, पण त्याचबरोबर आपली स्वतःची काळजी सर्व नेत्यांपासून तर छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी पहिले आपली काळजी घ्यावी आणि मग आपण दुसऱ्याची काळजी घ्यावी, अशी माझी नम्रतापूर्वक आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आणि हे जे आहे ना, मला होत नाही, मेरे को कुछ होता नहीं, मेरी एंटीबॉडी बहुत ज़्यादा है, हे चेहरे पाहून झालं मग सभी हे दयाशंकर तिवारी मला म्हणाले होते की मेरी एंटीबॉडी बहुत स्ट्रांग है, बोले कोविड आया और गया भी होगा, बोले मेरे को कुछ नहीं होता म्हणे. यांना नंतर कोविड झाला. मोहन मतेला मी किती वेळा म्हटलं, अरे मोहन असं नको करू, नाही माझ्या होतच नाही म्हणे मला काही, पण त्यालाही झाला. आता माझी विनंती आहे, अशा ओव्हर कॉन्फिडंट राहू नका, आपली काळजी घ्या. आपण सगळे कार्यकर्ते हे दैवदुर्लभ आपले कार्यकर्ते आहेत. त्यांचं आयुष्य मोलाचं आहे. समाजाकरता, देशाकरता, पार्टीकरता प्रत्येक कार्यकर्त्याची चिंता करा. कुठेही आपण बेफिकीर वागू नये आणि या सगळ्याची काळजी घ्यावी, अशीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.